महादेवी उर्फ माधुरी. इथेच लहानाची मोठी झाली, इथेच खेळली, इथेच वाढली, इथेच बागडली. इथल्या मिरवणुका, इथली पूजा, इथल्या लोकांचं प्रेम, हेच तिचं जग. स्वामींनी तर तिला पोटच्या पोरीसारखं जपलं, पोटच्या पोरीसारखं वाढवलं आणि आज तिलाच आपल्यापासून दूर नेलं. काहीतर म्हणे काळजी घेऊ. तुम्ही घ्याल ओ काळजी, तुम्ही घ्याल काळजी, पण इथल्यासारखं प्रेम, आपुलकी, माया, स्वामींचा आशीर्वाद कुठून आणाल? आज अर्धा देश महाराष्ट्रात येऊन स्वतःचं पोट भरतोय. त्यामुळे आम्ही समर्थ आहोत. आमचे प्राणी, आमचे पक्षी एवढंच नव्हे तर बाहेरून येणाऱ्या परप्रांतीयांना सांभाळायला, त्यांचं पोट भरायला महाराष्ट्र समर्थ आहे. जे गेल्या 35 वर्षात कधी घडलंच नाही ते अचानक झालं. माधुरीला त्रास झाला, तिला इजा झाली. जेव्हा खरंच मूक प्राण्यांना त्रास होतो, त्यांच्यावर अत्याचार केला जातो, त्यांचा हाकनाक बळी दिला जातो, तेव्हा तुम्ही झोपा काढता काय? जेव्हा रस्त्यावरच्या गायी प्लॅस्टिक खाऊन तडफडून मरतात, तेव्हा कुठं जातं तुमचं प्राणीप्रेम? ज्या स्वामींनी तिला पोटच्या पोरीप्रमाणे वाढवलं, ज्या गावकऱ्यांनी तिला जीवापेक्षा जास्त जपलं, तिला त्रास होतोय, तिला इजा होती असं सांगता न्यायालयात? गावकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पाहून, त्यांचा टाहो बघून तुम्हाला खरंच असं वाटतंय की तिला त्रास होत असेल, तिला इजा होत असेल? बघा म्हणजे तुमचं तुम्हालाच पटतंय का? शेवटी एवढीच इच्छा नाही तर विश्वास व्यक्त करतो की आपली माधुरी परत येणार, 100% परत येणार. कारण माधुरी आपली होती, आपली आहे आणि आपलीच राहणार. समजलं?